अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र. मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग असा आहे की 27, 28 आणि 29 तारखेला अख्ख्या महाराष्ट्रातून नाही तर देशभरातून मराठा समाज आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सर्वात राज्यातून एकूण जमा होत आहे. आज माझ्या गावातील असे काही मराठा बांधव आहेत जे स्वतः तिथे जाणार आहेत, त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. नेमकं त्यांच्याशी आपण बातचीत करणार, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. चला. तर मित्रांनो, माझ्यासोबत हे 3 मराठा बांधव आहेत माझ्या गावातील आणि नेमकं ह्यांचं काय म्हणणं आहे येत्या 27 आणि 28 तारखेला जे काही मराठा आंदोलन जे होणार आहे, संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती जे आंदोलन करणार आहेत त्याच्या बाबतीत काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम जे ह्या ठिकाणी जे वयस्कर जे आहेत बसलेले ते ज्ञानोबा माऊली गायकवाड आहेत, नारायण देशमुख आहेत आणि माझ्यासोबत हे चंद्रकांत गायकवाड आहेत. नेमकं काय म्हणणं आहे तुमचं येत्या 27 आणि 28 आणि 29 तारखेला आपण जाणार आहात का मुंबईला? बरं, नेमकं काय प्रतिक्रिया आपली, काय बोलणार आहात आपण? यावेळेस आरक्षण हे भेटायला पाहिजे. हां, आरक्षण तर भेटणारच आहे, पण आरक्षणच्या ह्या लढ्यामध्ये आपण सहभागी होणार आहात का? आणि जे लोक सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी काय सांगणार आहात आपण? जवळपास सर्वच मराठी सहभागी आहेत, याच्यात काय दुमत नाही. बरं माऊली, आपलं काय मत आहे नेमकं? 50 वर्षापासून आमचा समाज सारा आरक्षणासाठी मागे पडलाय. काय बारक्या पोरायला ह्या शाळातल्या फी माफ नाही, काय नाही. आमची सारच लय सारा इथून तिथून आमले पहिल्यापासूनच खर्च लागतोय. पोरायची लग्न व्हायनात, काय व्हायनात. सर ते आरक्षणच घेऊनच येणार आम्ही गेलो की तिथून माघारी, तसं येणारच नाही. शिक्षणासाठी सुद्धा आरक्षणाची गरज आहे आणि लग्नासाठी सुद्धा आरक्षणाची गरज आहे. कारण लग्नासाठी आरक्षण ह्याच्यामुळे पाहिजे कारण जो मुलगा सुशिक्षित असूनही आज सुशिक्षित बेरोजगार आहे, त्यांचे लग्न होत नाहीत, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. मग त्याच्यामध्ये कुठेतरी तो मुलगा व्यसनाच्या आहारी चाललाय आणि व्यसनाच्या आहारी जाऊन तो कुठेतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय. आत्महत्या कित्येक जणांनी आजपर्यंत केलेल्या आहेत. नारायण देशमुख हे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय म्हणणं आहे नेमकं आपलं? हा मराठ्यांचा हा शेवटचा लढा आहे. आरक्षण हे मिळालंच पाहिजे, यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न चालू आहेत. शासनाने याची योग्य अशी दखल घ्यावी. मराठा समाज हा मोठ्या संख्येने मुंबईकडे निघाला आहे. त्याचं एवढंच मागणं आहे की आम्हाला आरक्षण देण्यात यावं. आरक्षणाचे कित्येक फायदे होणार. आरक्षणाचे फायद्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला सोपं पडेल, त्यांना स्कॉलरशिप वगैरे भेटेल आणि त्यामुळं त्या कुटुंबावर जरा आर्थिक ताण येणार नाही, अशी परिस्थिती होईल. बहुसंख्य समाज हा शेतकरी असल्यामुळं आउटसाईडचा सोर्स त्यांना नसल्यामुळं ते आपल्या मुलांना योग्य शिक्षण देऊ शकत नाहीत. आणि जर हे आरक्षण वगैरे मिळाल्यानंतर जरा थोडीशी लिफ्ट त्यांना मिळेल आणि एकंदरीतच मागं पडलेला जो समाज आहे तो जरा सुधारण्याच्या परिस्थितीमध्ये येईल. तर आपल्यासोबत चंद्रकांत गायकवाड हे आहेत आणि हे मुळात एसटीचे ड्रायव्हर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे? आरक्षण तर मिळणारच आणि गेल्यानंतर घेऊन येणारच, हे शेवटचंच आहे. त्याच्यामुळे आता काय समजा त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही. बहुसंख्येनं आता सगळे जाणार आहेत आणि आरक्षण घेतल्याशिवाय परत येणारच नाहीत. हे मात्र दादानं सिद्ध करून दिले आणि सिद्ध होणारच, याच्यात काय बदल होणारच नाही. बरं, इथून पाठीमागे जे आरक्षण न मिळाल्यामुळे काय नुकसान झाले आणि आरक्षण मिळाल्याच्या नंतर काय फायदा होईल? आरक्षण मिळाल्यानंतर कमीत कमी 100मध्ये 15-10 मुलं ही समाजाची असणार आहेत. 25% का असताना पण ओपनमधून काही, आरक्षणामधून काही, ती वेगवेगळ्या स्तरावर व ज्या सर्व्हिस आहेत शासकीय आणि शासकीय यामध्ये आज आरक्षणामुळे कित्येक आरक्षण जे भेटलेलं आहे, कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत त्याच्या माध्यमातून अनेक मुलं आज MBBS साठी पात्र ठरलेले आहेत. कोणी पोलीसमध्ये भरती झालेलं आहे, कोणी अन्य ठिकाणी नोकऱ्यासाठी जे अर्ज केले होते त्या कुणबी सर्टिफिकेटमुळे आज कित्येक मुलं मुली आज नोकरीला लागलेले आहेत. हे त्याचा मुख्य फायदा आहे.
पण त्याचबरोबर आपण जे मुंबईला याच्यामधून तिघापैकी तर आपण मुंबईला जाणारच आहोत, पण काय नियोजन असणार आहे नेमकं? गाव पातळीवर आपण काय नियोजन केलेलं आहे? गाव पातळीवर आता वाहनं लावलेली आहेत प्रत्येक गावातून 5-10. ती सगळे आपलं 4-8 दिवसाच्या राहण्याच्या हिशोबाने ते सर्व. गाव पातळीवरती सध्या काय तयारी केलेली आहे आपण? आता हे मुंबईला निघण्याच्या तयारीत सर्व तयारी झालेली आहे. आणि उद्या 10-10:30-11 वाजेपर्यंत हे निघणार आहेत. बरं. गाव पातळीवरचे जे काही मराठा बांधव आहेत ते. चलो लढेंगे जीतेंगे, हम सब जरांगे. तर आपण उद्या सकाळी ठीक जे काही लोक आहेत गावातले सर्व निघणार आहेत. पण मी असं ऐकलं आहे की प्रत्येक गावातून प्रत्येक लोकांनी 5-10 वाहनं आपले केलेले आहेत आपापल्या सोयीनुसार. आणि जे गावची लोकसंख्या जास्त आहे त्यांनी जास्त वाहनं केलेली आहेत. आणि खर्चातून स्वतः मराठा बांधव कुणाकूनही 1 रुपया न घेता स्वतःच्या खर्चातून आपलं दादांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी हे तिथं मुंबईच्या आझाद मैदान ह्या ठिकाणी दाखल होत आहे. तर मित्रांनो, हे मुलाखत मी घेतलेली होती. जसं की मित्रांनो आपण आता पाहिलेलं आहे की आता ही मुलाखत आपण घेतलेली आहे. आणि एकच सांगणं आहे की जेवढं लाखो करोडोच्या संख्येने तुम्हाला सामील होता येईल तेवढ्या तुम्ही सामील होण्याचा प्रयत्न करा. ऐतिहासिक हे आंदोलन होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्यालाही वाटलं पाहिजे की आपण ह्या आंदोलनाचा कुठं ना कुठे एक सहभागी होतो, ह्याचा आपल्याला गर्व आणि अभिमान असला पाहिजे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की कोण कोण निघाला आणि कुठून कुठून येणार आहात. आणि व्हिडिओला हाईप करा. धन्यवाद.